तुमचा रंग आमचा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन। तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे। आझाद मैदानावरच्या सरपंच परिषदेच्या आंदोलनातनं सुरेश धसांचा हल्लाबोल। याचिकेच्या मजकुरातली माहिती न देता आपली सही परस्पर का वापरली? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा वकिलाला सवाल। वकिलानं स्वतःहून केलेली याचिका घेतली मागे। संजय राऊतांकडनं वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो ट्विट। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? राऊतांचा फोटोच्या माध्यमातून सवाल। एकनाथ शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी झाली नाही, मनसेच्या बैठकीत नेत्यांचा सूर। तर पालिका निवडणुकीत भाजप मनसे युतीची चाचपणी, सूत्रांची माहिती। शेतकरी आणि मेंढपाळांच्या आंदोलनातनं बच्चू कडूंचा सरकारवरती थेट प्रहार। टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी 2 परदेशी नागरिकांसह 3घांना अटक। तर कंपनीकडनं हजारो गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक झाल्याचा किरीट सोमय्यांचा दावा। जनगणमनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। वंदे मातरम हेच राष्ट्रगीत असावं, महाराजांची मागणी। तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, तर 8 तारखेला निकाल। HMPV बाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, घाबरून जाऊ नका, काळजी घेण्याचं आरोग्य मंत्र्यांचं आवाहन। आणि येवल्यात 11 वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला। हल्ल्यात चिमुरडी गंभीररित्या जखमी। धक्कादायक घटना, CCTVत कैद।